रामकृष्ण माऊली खरं तर अनेक वर्षांपासून दौंड तालुका असेल किंवा पुरंदर तालुका असेल किंवा हवेली तालुका असेल पुण्याच्याच बाजूला असलेला या विठ्ठल डाळिंब या ठिकाणी अनेक वर्षांपासून या मंदिरामध्ये ज्यावेळी आषाढी एकादशी असते त्यावेळी मोठ्या प्रमाणात इथे मोठा उत्सव साजरा होतो। अनेक भाविक जे लाखो भाविक जे आहेत ते या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात। याच ठिकाणी आपण आता आलो आहोत आणि यासोबत आपल्यासाठी बोलण्यासाठी इथले स्थानिक कार्यकर्ते आहेत, सरपंच आहेत किंवा इथील जो काही नियोजन आहे ते नियोजन कसं चालतं, अनेक वर्षांपासूनची या मंदिराला या देवस्थानना परंपरा आहे, तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की नेमके कशा प्रकारे ही जी व्यवस्था आहे ती चालते। ही व्यवस्था कशा प्रकारे चालते? काही व्यवस्था अतिशय चांगल्या पद्धतीने चालू जाते, कारण हे तीर्थक्षेत्र म्हणून श्री विठ्ठल मंदिर आहे, त्याला तीर्थक्षेत्र ब दर्जा मिळालेला आहे। त्यामुळे आणि त्या ठिकाणी भाविक येत असतात। तर सकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत या ठिकाणी महापूजा होत असते। ही जी सगळी तयारी असते ती किती दिवसापासून चालते? ज्यावेळी आषाढी वारी येणार असते त्याच्या किती दिवस अगोदर ही व्यवस्था चालू असते? कारण आषाढी यात्रेनिमित्ताने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून इथं साफसफाई केली, स्वच्छता अभियानातून साफसफाई केली जाते। ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था केली जाते, ठिकठिकाणी कचरा कुंड्या मांडल्या जातात, या ठिकाणी आरोग्य शिबिर भरलं जातं आणि आरोग्य शिबिर भरत असताना या ठिकाणी औषध फवारणी सुद्धा होत असते। हे मंदिर आहे, हे मंदिर खूप प्रसिद्ध मंदिर आहे। पुण्यावरून किंवा आजूबाजूचे जे काही 3-4 तालुके आहेत तिथून या ठिकाणी भाविक येत असतात। तर नेमकं या जो मंदिर आहे त्याचा इतिहासामध्ये काय नेमकं महत्व आहे? कारण या ठिकाणी विठ्ठलामध्ये पंढरपूरला जात होते, परंतु त्या ठिकाणी एक विठ्ठल म्हणून या ठिकाणी आकामाला या ठिकाणी गुप्त म्हणून या ठिकाणी विठ्ठल हे झालेला आहे। किती वर्षांपासून साधारणपणे? कमीत कमी 400 वर्षापासून या ठिकाणी मंदिर आहे। सकाळपासूनच भाविक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येत आहेत। तर काय नेमकं तुमचं मागणं आहे विठ्ठलाकडे, काय साकडं असणार? देवाला एकच मागणं आहे की चांगल्या प्रकारे पाऊस पडू द्या, शेतकऱ्यांना चांगल्या पिकं येऊ द्या, असं या ठिकाणी मागणं असतं। खरं पाहतोय की कशा पद्धतीने या ठिकाणी गावचे सरपंच जे आहेत त्यांचं म्हणणं आहे की शेतकरी राजाला बळीराजाला सुखी व्हावं यासाठी त्यांनी खरं तर या विठ्ठलाकडे मागणं मागितलेलं आहे। आणि याच माध्यमातून आपण पाहतोय की कशा पद्धतीने हा संपूर्ण जो जनसमुदाय आहे तो या ठिकाणी येत असतो। साधारणपणे पुरंदर तालुका असेल, दौंड तालुका असेल किंवा हवेली तालुका असेल किंवा पुणे शहर असेल, तर जवळच हा भाग असल्याने मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी भाविक भक्तगण या ठिकाणी येत असतात। आपण पाहतो की कशा पद्धतीने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सकाळपासूनच पूजा अर्चा झाल्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होताना आपण पाहतोय। भाविकांसाठी महाप्रसादाची देखील व्यवस्था यांच्या मार्फत केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। जी काही आरोग्य सेवा असेल किंवा आरोग्य शिबिर असेल हे देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भरवल्याच आपल्याला पाहायला मिळतंय। तसेच या ठिकाणी पाण्याचं नियोजन देखील, स्वच्छतागृह असेल, या सगळ्या गोष्टींचं नियोजन देखील या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून, देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि याच माध्यमातून संपूर्णपणे भाविक भक्त मोठ्या प्रमाणात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। विजय रणदिवे, सुदर्शन मराठी, पुणे।